हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडल्सची ओळख सायबर सेलकडनं निश्चित। सर्व 34 अकाउंट्सवरनं 4 गुन्ह्यांची नोंद। पोलिसांकडून तब्बल 1600 हँडल्सची झाडाझडती। नागपूर राड्याशी मायनॉरिटीज डेमोक्रेटिकचा संबंध असल्याचा पक्षाकडनं इन्कार। औरंगजेब समर्थनाच्या घोषणा दिल्याचा आरोप पक्षाध्यक्षांनी फेटाळला। औरंगजेबाने अनेक चांगली कामे केल्याचाही दावा। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कबर हटाव आंदोलनाचे काय पडसाद उमटतील याची पोलीस आणि सरकारला कल्पना होती का? गुप्तहेर खात्याने सरकारला आधीच माहिती दिल्याची चर्चा। लक्षावधींचं नुकसान रोखता आलं असतं का असा मोठा प्रश्न। दिशा सालियनवरती सामूहिक बलात्कार करून हत्या। मृत्यूच्या 5 वर्षांनंतर दिशाच्या वडिलांचा याचिका करत दावा। आदित्य ठाकरेंसह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप। औरंगजेब कबरीचं बूमरँग झाल्यामुळे दिशा सालियन प्रकरण बाहेर काढल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप। आई वडिलांच्या याचिकेमागे बोलवते धनी वेगळेच, राऊतांचा दावा। अधिवेशनाच्या कालावधी संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार। अधिवेशन नियोजित वेळापत्रकानुसार की आधीच संपायचं याचा आज निर्णय। मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण। कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी। 100 दिवसात कराड गँगवरती आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा। बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडमधील चवदार तळे आंदोलनाचा आज 98वा वर्धापन दिन। देशभरातनं शेकडो अनुयायांची चवदार तळ्यावर गर्दी। रायगड पोलिसांकडनं मानवंदना। भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचीही उपस्थिती। पुतीन यांच्याशी चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची झेलेन्स्कींशी चर्चा। शांततेसाठी निर्णायक चर्चा झाल्याची ट्रम्प यांची माहिती, तर युद्धविरामासाठी झेलेन्स्कीही सकारात्मक। गाझापट्टीवरती इस्रायलचे हल्ले अजूनही सुरूच। 436 जणांचा हल्ल्यामध्ये मृत्यू। गाझा आरोग्य मंत्रालयाचा दावा। सर्व पोलिसांची सुटका होईपर्यंत हल्ले थांबणार नसल्याचा इस्रायलचा पुनरुच्चार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। दिशा सालियन हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आईवडिलांनी केली आहे।